त्या रात्री पावसाचा जोर भयानक होता. मुंबईच्या एका निर्जन रस्त्यावर सायलीची कार अचानक बंद पडली. इंजिनमधून धूर येत होता आणि मोबाईलची बॅटरीही शेवटची घटका मोजत होती. आजच हे व्हायचं होतं का, सायली स्वतःशीच पुटपुटली. अंधारात दूरवरून एक रिक्षा येताना दिसली. सायलीने हात दाखवला. रिक्षा थांबली. ड्रायव्हरने चेहरा मफलरने बांधला होता. फक्त त्याचे डोळे दिसत होते, काहीसे खोल आणि चमकणारे. कुठे जायचं मॅडम, त्याने विचारलं. त्याचा आवाज खूपच शांत पण करडा होता. सायलीने पत्ता सांगितला आणि ती मागे बसली. प्रवासात तो आरशातून सतत तिच्याकडे बघत होता. सुरुवातीला सायलीला वाटलं की तो फक्त रस्ता बघतोय, पण हळूहळू त्याचे बोलणे बदलले. पाऊस खूप आहे ना? अशा वेळी कोणाची तरी सोबत असावी असं वाटतं, तो म्हणाला. सायलीला थोडे अस्वस्थ वाटले, पण तिने दुर्लक्ष केले. तिने विचार केला की कदाचित हे तिचं नशीब आहे की या ओसाड जागी तिला कोणीतरी मदतीला मिळालं. तो ड्रायव्हर तिच्याशी गोड बोलू लागला, तिचं कौतुक करू लागला. सायलीला वाटलं हे सगळं योगायोगाने घडतंय. पण तिला कल्पना नव्हती की हे नशीब नसून एक भयानक जाळं आहे. काही दिवसांनंतर सायलीला तिच्या घराच्या खिडकीतून तीच रिक्षा वारंवार दिसू लागली. तिला संशय आला. तिने छुप्या पद्धतीने तपास केला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या कारची वायर मुद्दाम कापली गेली होती आणि तो रिक्षावाला योगायोगाने तिथे आला नव्हता. तो गेल्या 6 महिन्यांपासून तिला ट्रॅक करत होता. तिच्या ऑफिसपासून घरापर्यंत तिच्या प्रत्येक हालचालीवर त्याची नजर होती. ज्याला ती रोमांस किंवा नशीब समजत होती, तो प्रत्यक्षात एक नियोजनबद्ध कट होता. त्याने सायलीच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन तिच्या खाजगी आयुष्यात शिरकाव केला होता. सायली रडत बसणाऱ्यांपैकी नव्हती. तिला समजलं होतं की तो माणूस सायको आहे. तिने त्याला धडा शिकवायचं ठरवलं. तिने त्याला एका निर्जन जागी असलेल्या फार्महाऊसवर भेटायला बोलावलं. तिला माहीत होतं की तो नक्की येणार. तो रिक्षावाला, ज्याचे नाव विनायक होते, मोठ्या खुशीत तिथे पोहोचला. त्याला वाटलं आज सायली पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकली आहे. पण तिथे पोहोचल्यावर त्याला दिसलं की सायली शांतपणे खुर्चीवर बसून कॉफी पीत आहे. तू आलास. मला माहीत होतं तू माझा पाठलाग सोडणार नाहीस, सायलीने शांतपणे विचारलं. विनायक हसला. तू खूप हुशार आहेस सायली. पण आता उशीर झालाय. उशीर तुला झालाय विनायक, सायली म्हणाली. तू मला ट्रॅक करत होतास, पण मी तुला स्टडी करत होते. तुझी रिक्षा, तुझा पत्ता आणि तुझं गुन्हेगारी रेकॉर्ड सगळं आता पोलिसांकडे आहे. विनायकने तिच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, पण अचानक त्याला चक्कर येऊ लागली. सायलीने त्याच्या पाण्यात आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. विनायक जेव्हा शुद्धीवर आला, तेव्हा तो एका खोलीत बांधलेला होता. समोर सायली उभी होती. तुला वाटलं तू मला फसवतोस, सायली हसली. पण तिचं हे हसू वेगळंच होतं. सायली पुढे म्हणाली, विनायक, 3 वर्षांपूर्वी माझ्या बहिणीने तुझ्याच रिक्षामध्ये जीव दिला होता, आठवतं? तू तिलाही असंच ट्रॅक केलं होतंस, तिला मानसिक त्रास दिला होतास. पोलिसांनी तुला पुराव्याअभावी सोडलं, पण मी तुला सोडणार नव्हते. विनायकचा चेहरा पांढरा पडला. त्याला वाटलं होतं तो शिकारी आहे, पण प्रत्यक्षात तो स्वतः एका मोठ्या शिकारीच्या जाळ्यात अडकला होता. सायलीने त्याला मारलं नाही, कारण तिला कायद्याला हातात घ्यायचं नव्हतं. तिने सर्व पुरावे, त्याचे रेकॉर्डिंग्ज आणि त्याने केलेले गुन्हे एका पेनड्राईव्हमध्ये साठवले होते. बाहेर पोलिसांच्या सायरनचा आवाज आला. सायलीने शांतपणे बॅग उचलली आणि बाहेर पडली. नशिबाने तुला माझ्यासमोर आणलं नाही विनायक, मी तुला शोधून काढलं,